संघर्षवादी कार्यकर्ता आहे. त्याच्यावर का हल्ला झाला याचा आणखी मला काही कळलं नाही. तेव्हापासून मी त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. 4-2 जणांना फोन केले पण त्यांचा कॉन्टॅक्ट माझा होऊ शकला नाही. आष्टी विधानसभा मतदारसंघाचा अध्यक्ष राम खाडे यांच्यावर भ्याड हल्ला रात्री 11-12च्या सुमारास झाला. याची मी पहिल्यांदा निंदा करतो, याचा निषेध करतो. कारण हा आमचा एवढा संघर्षवादी कार्यकर्ता आहे. त्याच्यावर का हल्ला झाला याचा आणखी मला काही कळलं नाही. कारण मला सकाळी जेव्हा बातमी कळली, रात्री पण कळलेली नाही. कारण रात्री मी 2:30 वाजेपर्यंत जागा होतो, पण मला काही माहिती किंवा कोणाचा फोन आलेला नाही. कुठेही मला त्याची गरज तरी सकाळी मी घरी येऊन निघाल्यानंतर अंबाजोगाईच्या आसपास आल्यानंतर मी फेसबुकला वगैरे त्याचे मला दाखवलं गेलं आणि ते मला कळली बातमी. तेव्हापासून मी त्यांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. 4-2 जणांना फोन केले पण त्यांचा कॉन्टॅक्ट माझा होऊ शकला नाही. त्याच्यानंतर मी एसपीशी बोललो, तिथल्या PIशी बोललो आणि ते तपासणी करतायत. त्याच्या पाठीमागे जे कोण आहे त्याचा आम्ही तपास करू आणि जे गुन्हेगार आहेत त्याच्यावर कारवाई करू असा शब्द मला SP साहेबांनी दिलेला. आणि मला वाटतं SP त्या घटनेकडे स्वतःही जातो बोललेले, त्याच्यामुळे ते आता गेलेही असतील. मी आणखी त्याची माहिती घेतलेली नाही, पण SP स्वतः ते मी लक्ष घालणार. एवढंच नाही तर मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मी पत्र देणार आहे. संध्याकाळपर्यंत पत्र देतो आणि त्याची चौकशी झाली पाहिजे याची मागणी. आपण तर म्हणजे जवळपास पूर्ण प्रभाग फिरून काढतात, पेंजून काढतात, परंतु एखाद्या मोठ्या नेत्याची काही पर्याय सभा होईल प्रयत्न करतोय आम्ही. पण आता कसं आहे, आमच्याकडे जिथं जिथं मोठे नेते त्यांच्याही जिल्ह्यामध्ये हे आहेत. त्याच्यामुळे आमच्या पक्षाचं धोरण असं आहे की तुम्हीच खासदार आहात, खासदार आमदार जिथं असतात तिथं तुम्ही सर्वजण ज्या त्या पद्धतीनं तिथं हे करा. आता तुम्हाला खासदार वाटत नाही, मलाही मी खासदार वाटत नाही, त्याच्यामुळे मी आहे, पण मी खासदार आहे त्याच्यामुळे मी बहुतेक इथं आहे कंटिन्यू. आता एखाद्या मोठा राज्य पातळीवरचा नेता येण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. वेळ मिळाला देईल, कारण काय एखादी गोष्ट बोललं आणि पुन्हा एखादा नेता नाही आला तर पुन्हा त्याचा काहीतरी आम्हीच ह्या नाही दिलं नाही असं म्हणायला बसली. परळीकर काय नेते परळीच्या, परळीकर म्हणजे दुसरे नाही, परळीचे अपोजिशनवाले नेते काय कधी बॉम्ब टाकते इथं कुणाचा मीच कॅन्सल केली हो, मी येऊ दिलं नाही असं म्हणतात. त्याच्यामुळे बजरंग सोनवणेची काही कोणी कॅन्सल करू शकणार नाही. त्याच्यामुळे 30 तारखेला आमची पक्षानं सभा इथे ठेवली वाटतं. वकील बरोबर आहे ना, त्या दिवशी आम्ही आहे, आणखी कोण नेता यांचा आम्ही प्रयत्न करतोय आणि 11th आवरला तुम्हाला कळत की कोणी आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.